आज 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस आणि कराड शहरालगत असलेल्या नवीन कृष्णा पुलावर एक घटना घडली। ती घटना होती एका युवतीनं आत्महत्येचा केलेला प्रयत्न। या विषयावरच आजचं आपलं विश्लेषण आहे। कारण कराडच्या नवीन कृष्णा पुलावर आमच्या माहितीनुसार जी काय पोलिसांच्याकडून माहिती मिळाली, प्रशासनाकडून मिळाली, 2 वर्षात 13 पेक्षा जास्त तरुणींनी याच नवीन कृष्णा पुलावर आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। या 13 तरुणींपैकी 8 तरुणींचा हा मृत्यू झालेला आहे आणि 5 ज्या तरुणी आहेत त्या वाचवण्यात यश आलेलं आहे। म्हणजेच आजचा विषय आहे तो म्हणजेच कराडच्या नवीन कृष्णा पुलावर नक्की तरुणी आत्महत्येचा प्रयत्न का करतायत। हा विषय जरी गंभीर असला तरी यामागची कारणं आणि यामागची कंगोरे काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। कराडचा नवीन कृष्णा पूल म्हणजेच कराड शहरापासून कृष्णा नाक्यापासून ते कृष्णा कॅनलपर्यंत सैदापूरला जोडणारा हा जो नवीन कृष्णा पूल आहे तो कराड विजापूर राज्यमार्गाचा हा पूल। आणि या पुलावर दोन्ही बाजूला ओपन स्पेस असल्यामुळं आणि खालून कृष्णा नदीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि या ठिकाणी रहदारी कायम या पुलावरून कायम असते। मात्र या ठिकाणी आत्महत्येचे प्रयत्न दर 15 दिवसाला एक होताना दिसत आहेत। अगदी नुकतीच 20 डिसेंबर 2025 रोजी एका तरुणीनं आत्महत्या केली, ती सुद्धा यामध्ये मृत्युमुखी पडली। नुकताच 1 जानेवारी 2026 रोजी प्रियानी कुंभार या 19 वर्षीय या तरुणीनं आत्महत्या केली आणि तिचा मृतदेहसुद्धा 4 दिवस सापडला नव्हता। मात्र 5व्या दिवशी हा मृतदेह त्या ठिकाणी पाण्यामध्ये आढळला। या तरुणी आत्महत्या का करतायत हे जाणून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे याची उपाययोजना काय पद्धतीने करता येईल। सध्या कराड शहरामध्ये 2 ठिकाणी आंदोलन सुरू आहेत, उपोषण सुरू आहेत की या कृष्णा नदीच्या पुलाच्या बाजूनी संरक्षक जी जाळी म्हणतो ती बसवण्यासाठीची मागणी सध्या अनेक सामाजिक संस्था करताना दिसत आहेत। मात्र संरक्षक जाळी जरी असली तरी यामागील प्रमुख कारणं जी आहेत ते जी काय आम्हाला जाणवली ते मी तुम्हाला सांगणार आहे। कराड शहरालगत असलेला हा विद्यानगर सैदापूरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जवळजवळ 7 ते 8 मोठी महाविद्यालय या ठिकाणी आहेत, शाळा आहेत, इंग्लिश मिडियम स्कूल आहेत, मराठी मिडियम स्कूल आहेत। मात्र विशेष मी लक्ष देणार आहे ते म्हणजेच महाविद्यालयाच्या बाबतीत। महाविद्यालयाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इथं जवळजवळ 8 ते 10 हजार विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये संपूर्ण या ठिकाणी शिक्षण घेतात। विशेषतः SGM कॉलेज आहे, यशवंतराव चव्हाण कॉलेज, विनुताई चव्हाण कॉलेज, ITI कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, अशी सर्व प्रकारची ही जी महाविद्यालय आहेत। याचबरोबर प्रायव्हेटसुद्धा 2 इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी याच परिसरामध्ये आहेत। यामुळं कराड परिसरामधून येणारा तरुणींचा लोंढा मोठ्या प्रमाणात या विद्यानगरीमध्ये येतो। जवळजवळ 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी दररोज या महाविद्यालय परिसरामध्ये येतात। खरं तर महाविद्यालय अत्यंत चांगलं शिस्तबद्ध काम करते, दुमत नाही त्याबद्दल। मात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या पालकांच्या नजरा चुकवून जो काही म्हणजे जो प्रकार या ठिकाणी चालतो तो खूप पालकांना सुद्धा धक्का देणार आहे। मी का मुद्दाम हे विश्लेषण का करतोय तर आत्तापर्यंत बघितलं तर 13 तरुणींनी आत्महत्येचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। म्हणजे दर 15 दिवसाला एक तरुणी आत्महत्येचा प्रयत्न करते। या तरुणींची खरं तर काउन्सिलिंग होण्याची खूप गरज आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर पोलीस यंत्रणासुद्धा अशा विद्यानगर सैदापूरमध्ये पोलीस चौकी आहे, मात्र पेट्रोलिंगची सुद्धा खूप गरज आहे। मात्र खरी महत्त्वाची गरज काय आहे तर पालकांनी आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्यावर लक्ष ठेवणं तितकंच खूप महत्त्वाचं आहे। या आत्महत्येच्या सत्रावरून एक जाणवतं की मुली आत्महत्या का करतायत हा खूप संशोधनाचा विषय आहे, किंबहुना ही एका विश्लेषणामध्ये न संपणारा विषय आहे। मात्र पालकांनी देखील यावर गांभीर्याने घेण्याची खूप मोठी गरज आहे। आता सखोल आम्ही मीडिया म्हणून आम्ही एखादी गोष्ट मुलींच्या बाबतीत तर खरं तर फार उघडपणे बोलू शकत नाही। मात्र एकंदरीत मी स्वतः विद्यानगर एरियामध्ये राहतो। या ठिकाणच्या कॅफे असतील, या ठिकाणचं वातावरण असेल, हे जर पाहिलं तर पालकांना खूप चिंता करण्याची गरज आहे।
हे एका घटनेवरून मी तुम्हाला खरं तर सांगतो तुम्हाला की ही ज्या घटना ज्या मुलींच्यावर आलेलं डिप्रेशन आहे, मुलींच्यावर होणारा जो बदल आहे, या बदलावर खरं तर पालकांनीसुद्धा योग्य खबरदारी घेण्याची खूप मोठी गरज आहे. म्हणजे एकंदरीत एका आत्महत्येचा प्रयत्न किंवा एका मुलीने केलेला आत्महत्या हा एका विषय नाही, तर हा सामाजिक विषय आहे. या सामाजिक विषयाकडं आम्ही मीडिया म्हणून, सामाजिक संस्था म्हणून किंवा पालक म्हणून आणि शाळा आणि कॉलेज म्हणून या सर्वांनी एकत्र येऊन गांभीर्यानं यावर चर्चा करण्याची खूप मोठी गरज आहे. खरं तर कृष्णा फुलाला जाळ्या लावून हा प्रश्न तात्पुरता मिटेल, मात्र सामाजिक जी स्थिती आहे यावर आगामी काळात कशा पद्धतीनं योग्य ती वाटचाल केली पाहिजे याकडे सुद्धा सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. म्हणजेच एकंदरीतच काय तर पालकांनी आपापल्या पाल्यांकडं खूप बारकाईनं लक्ष देण्याची गरज मात्र निर्माण झाली आहे, एवढं मात्र नक्की.